हे हाय हॅलो नमस्कार. आजच्या मिनी व्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम. तर आता बघता बघता पावसाळा निघून गेला आणि मला असं वाटलं की अरे यार, आपण तर यावर्षी गरम गरम भजे आणि गरम गरम वडापाव काही तेवढे जास्त खाल्लेच नाहीत. म्हणून मग मी अचानक असा वडापावचा प्लॅन केला. अचानक प्लॅन केल्यानंतर काहीतरी विघ्न येतच येतं, म्हणजे तेल संपून गेलं आणि एवढी थकलेली होती ना मी की डबा उचलायची माझ्यात हिंमत नव्हती. म्हणून मग काहीतरी जुगाड केलं आणि डब्यातलं तेल छोट्या डब्यात काढलं आणि मग वडापाव बनवायला सुरुवात केली. मस्तपैकी भाजीसुद्धा रेडी झाली. आता गरम गरम वडे तळायचेच होते, पण काय घाई गडबडीत आणि अचानक केलेलं काम काही निर्विघ्नपणे पार पडतं का, काहीतरी सांडतं पडतं फुटतं असं माझ्याकडून नेहमीच होतं. तरीसुद्धा न हारता न हिंमत हारता खूप सारे पेशन्स ठेवून मी आज फायनली वडापाव केले म्हणजे केले. आणि तेवढ्याच समोर राहणाऱ्या एका मैत्रिणीने गरम गरम पावभाजीसुद्धा मला आणून दिली. मग काय आज तर माझे हे खुशच होणार होते. गरम गरम वडापाव पावभाजी हे सगळं. आणि खरं सांगू का, आज आमचं थोडंसं भांडण झालेलं होतं, म्हणून मग त्यांना सरप्राईज देण्यासाठी मी काहीतरी बनवलं होतं. तर मस्त अशी थाळी रेडी केली मी त्यांच्यासाठी. गरम गरम वडापाव पावभाजी कांदा मिरच्या असं सगळं. आणि आज खरंच माझे खूप जास्त खुश होणार होते. तर मग नवऱ्याला खुश करण्यासाठी मी असं काहीतरी रेसिपी बनवत असते. तर तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.